अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल होताच आरोपी दत्तगिरी गुरु जयारामजी महाराज फरार झाले आहेत। भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विशेष पथकाच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला आहे। चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तगिरी गुरु जयारामजी महाराज यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्यानं पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलाय। फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार सन 2014 मध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली। त्यानंतर विश्वास संपादन करून ऑगस्ट 2016 मध्ये आनंद मठात बोलवण्यात आलं आणि तिथं तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। तक्रारीत आरोपीवर दीर्घकाळ लैंगिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिलाय। पीएसआय नंदलाल लिगोट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राजीव हाके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। वर्षीय पीडित महिलेने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यावरून जयरामजी महाराज आनंद मठ यांच्याविरुद्ध चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 281/2026 कलम 64(2) FM 351(2) सह कलम 4(6) पॉक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये पीडितेने दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पीडितेची आरोपीसोबत ओळख झाली होती। 2016 पासून ते आतापर्यंत पीडिता ही आरोपीसोबत राहत होती। त्या दरम्यान त्याने तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शारीरिक शोषण केले असल्याची तक्रार नोंदवलेली आहे। आरोपीला अटक करण्यासाठी तपास पथक नेमण्यात आला असून आरोपीचा शोध चालू आहे।